आज जी पत्रकार परिषद घेण्यात आली विशाळगडाच्या मुद्द्यावर काय सांगा? मुळातच विशाळगड, कोल्हापूर जिल्हा आणि गजापूर या ठिकाणी जी काही हल्ला झाला तो आतंकवादी हल्ला होता आणि त्या ठिकाणी आम्ही गेलो. मी आणि आमचे मिराजभाई मुस्लिम नुमाइंदा काउन्सिलचे आणि मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा आम्ही औरंगाबादून गेलो. त्याचबरोबर CSSS या संस्थेचे इरफान इंजिनियर हे देखील मुंबईहून आलेले होते. आम्ही त्या ठिकाणी विशाळगडला त्यांनी जाऊ दिलं नाही, परंतु विशाळगडच्या अलीकडे जे गजापूर आहे त्या ठिकाणी आम्ही गेलो. त्या ठिकाणच्या मशिदीवर हल्ला झालेला होता, त्या ठिकाणच्या मुस्लिम वाडीवर हल्ला झालेला होता आणि हे सगळं बघितलं आणि त्यांच्या सगळ्यांशी बोलल्यानंतर आमचा निष्कर्ष असा आहे आमच्या सत्यशोधन समितीचा की हा पूर्वनियोजित हल्ला होता. महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम एकतेला भंग करण्यासाठी आणि महाराष्ट्राचं वातावरण खराब करण्यासाठीचा हा हल्ला होता. परंतु महाराष्ट्राच्या जनतेला, महाराष्ट्राच्या हिंदूंना आणि मुस्लिमांना हे आता पुरतं कळून चुकलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिम विरोधी नव्हते. शिवाजी महाराजांच्या अगोदरच्या काळातली ती दर्गा आहे विशाळगडावरची आणि गजापूर गावामधली जी मशीद आहे ती 300 वर्षापूर्वीची आहे, तेही अतिक्रमण नाही. गजापूर गावातली जी मुस्लिम वस्ती आहे ते पण अतिक्रमण नाही आणि ती विशाळगडावरची दर्गा देखील अतिक्रमण नाही. विशाळगडावरचे जे स्टॉल्स आहेत ते अतिक्रमण आहे आणि ते काढलं जाणार होतं, ते काढणारच होते. कोर्टामध्ये देखील त्याचा विषय होता आणि त्यामुळं परंतु अतिक्रमणाचं नाव करून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करून मुस्लिमांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला. मुस्लिम महिला, लहान मुलं यांचा जीविताला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. त्या ठिकाणी एका पुरुषावर हल्ला झालेला आहे आणि त्याला फ्रॅक्चर झालेलं आहे. या व्यतिरिक्त कुठलीही जीवितहानी झालेली नाही. परंतु त्या ठिकाणचे SP आणि त्या ठिकाणचे कलेक्टर हे त्याला सर्वस्वी जबाबदार आहेत. जे संभाजी महाराज भारतीय जनता पक्षाचे आहेत त्यांनी आवाहन केल्यामुळं त्या ठिकाणी ही हल्लेखोर जमा झाले, त्यामुळे ते देखील त्याला जबाबदार आहेत. आजपर्यंत सरकारने किंवा पोलिसांनी जे गुन्हेगार आहेत त्यांना अटक केलेली नाही, फक्त एकाला अटक केलेली आहे. सोशल मीडियामधून ज्यांनी आवाहन केलं त्यांनाही अटक केलेली नाही. त्यामुळे SP ला निलंबित करावं, कलेक्टरला निलंबित करावं अशी आमची मागणी आहे. त्याचबरोबर जेवढं नुकसान झालं तेवढी भरपाई झाली पाहिजे असं आमचं मागणी आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या तमाम जनतेला सत्य समोर सांगण्याचा देखील आमचा हा उद्देश आहे. आज महाराष्ट्रातील जनता ही संयमी आहे आणि शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांना माहीत झाल्यामुळं, शिवाजी महाराज हे मुस्लिम विरोधी नव्हते हे माहीत झाल्यामुळं महाराष्ट्रातली जनता ही संयमी आहे आणि त्यामुळं कायद्याचं राज्य असल्यामुळं, लोकशाही असल्यामुळं, संविधान असल्यामुळं जे SP असो किंवा कलेक्टर असो, किती मोठा असू द्या, यांना शिक्षा झाली पाहिजे. आणि महाराष्ट्र सरकारनं जो सैल हात सोडून हल्लेखोरांना त्या ठिकाणी 5 तास धुडगूस घालायला जी संधी दिलेली आहे, महाराष्ट्र सरकार देखील याला जबाबदार आहे असं आमचं म्हणणं आहे.